करताय साहेब, मी साहेब सरोदे महाराष्ट्र नाट्यालयमध्ये आपलं स्वागत करतो आहे साहेब. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही आपल्याशी संवाद साधत आहोत. सर्वात आधी हा अर्ज दाखल करताना तुमच्या मनात नेमकी कोणती भावना होती आणि निवडणुकीत उतरण्याचा आपला अंतिम संकल्प काय असणार आहे? सर्वांना नमस्कार. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मुळात राजकारणात येण्याचा माझा काही हेतू नव्हता, परंतु हातगावमध्ये आल्यानंतर हातगावमध्ये राहत असताना अनेक समस्यांचा मी जवळून अभ्यास केलेला आहे. अनेक समस्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. प्रस्थापित लोकांना किंवा श्रीमंत लोकांना गरीब गरजू लोकांच्या, पीडित शोषित वंचित लोकांच्या समस्यांची जाणीव नसते. मोठमोठ्या RCC बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना घरकुलाच्या हप्त्याची चिंता काय असते याची जाणीव नाही. प्युरिफाय फिल्टरचं पाणी पिणाऱ्यांना 4-4 दिवस पाणी टंचाई कशी भासते याची जाणीव नाही. मोठमोठ्या 20-20, 25-25 लाखाच्या महागड्या गाडीतून जाताना, काचबंद गाडीतून जाताना रस्त्यावर किती खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे किती हाडे तुटतात याची जाणीव नसते. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त नगर परिषद करण्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त शहर करण्यासाठी हातगाव नगर परिषदेच्या या नगराध्यक्षपदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. समाजाला परिवर्तनाची, समाजाला बदलाची गरज आहे. मतदाता हा आता सुशिक्षित झालेला आहे. त्याला त्याच्या मताधिकाराचा, त्याच्या मतदानाचा पुरेपूर असा उपयोग कसा करावा याची जाणीव झालेली आहे. हातगावच्या पूर्ण जनतेकडून मी अपेक्षा करते की या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्व हातगावकर, सर्व हातगावचे माता भगिनी, बंधू भाऊ सगळे मला आशीर्वाद देतील, त्यांची सेवा करण्याची संधी देतील अशी अपेक्षा बाळगून मी या रिंगणात उतरलेली आहे. माझी स्पर्धा लोकांशी नाही किंवा प्रस्थापित लोकांशी मी स्पर्धा करण्यासाठी किंवा त्यांच्या पुढे जाण्यासाठी या राजकीय क्षेत्रात उतरले नाही. केवळ न्यायिक क्षेत्राद्वारे आणि समाजसेवेद्वारे लोकांच्या घराघरात जाऊन, तळागाळापर्यंत जाऊन समाज सेवा करण्याची संधी मला मिळावी या अपेक्षेसह मी या राजकारणात उतरलेली आहे. इवन मी या राजकारणात नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेला आहे, उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नक्कीच आपल्यामार्फत मी सर्व जनतेला विनंती करते की त्यांनी मला एकदा संधी देऊन, विश्वास दाखवून समाजसेवा करण्याची एक छोटी संधी द्यावी. त्यांना मी तक्रार करण्याची कुठलीही संधी सोडणार नाही, कुठलीही तक्रार त्यांची माझ्यापर्यंत राहणार नाही अशी मी त्यांना ग्वाही शहरातील युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी तुमच्या कोणत्या विशेष योजना असतील? फर्स्ट ऑफ ऑल, युवक जे आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, त्यांच्यासाठी मी नगर परिषदेमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करेन हातगाव शहरामध्ये. कारण बरेच गोरगरीब गरजू लोक आहेत, खेड्यापाड्यातून अभ्यास करणारे होतकरू लेकरं आहेत. त्यांचं फक्त आर्थिक परिस्थितीमुळं अभ्यास करणं किंवा काहीतरी बनणं किंवा काहीतरी करिअर अचीव करणं राहून जातं. त्याच्यामुळे मी नगर परिषदेमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हातगाव शहरामध्ये 1ली ते 10वी पर्यंत नगर परिषदेमार्फत मी शाळा उभारण्याचा संकल्प करेन. निश्चितच याची सर्व स्तरावरील लोकांना किंवा लेकरांना मदत होऊन जाईल. आणि राहिला प्रश्न महिला सक्षमीकरण, आजच्या काळामध्ये दररोज पाहता वाईट बातम्या महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत, असुरक्षिततेच्या बाबतीत येतच आहेत. माझा निर्धार असा राहील की महिला सक्षमीकरणासाठी मी हातगावमध्ये प्रशासनाच्या मदतीने 6 ते 7 ठिकाणी पोलीस चौकी उभारून मुलींचे, महिलांचे आणि बालकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करेन. आणि ताईसाहेब, पुढील येणाऱ्या 5 वर्षासाठी तुमच्याकडे हातगावच्या विकासाचा काय आराखडा असणार? हातगावचा विकास करण्यासाठी मला सर्वच बाजूनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. रस्ते, नाल्या, पाणी, घरकुल ह्या तर गोष्टी आहेतच माझ्या नजरेसमोर. त्या व्यतिरिक्त मी
एखादं कुटुंब सर्व कुटुंबातील सदस्य सुखी जीवन जगावे यासाठी नगर परिषदेमार्फत 5,000 रुपये प्रति महिना मी वितरित करेन. अशा माझ्या आर्थिक मदतीने महिलांना एक सक्षमीकरणाचं पाठबळ मिळेल. दुसरा मुद्दा म्हणजे घरकुलाच्या निधीमध्ये मी वाढीव रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. आणि तिसरा मुद्दा म्हणजे दैनंदिन ज्या पाणीपुरवठा, रस्ते, नाल्या सफाई, हातगाव स्वच्छता करणं सर्वात परी मी प्रयत्न करेन. सर्व समस्या मी सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. आणि ताईसाहेब, आमचा शेवटचा प्रश्न असा असेल की ताईसाहेब, आपण उच्च शिक्षित आहात तर आणि वकील आहात सर्वात महत्त्वाचं. तर आपल्या कायद्याच्या ज्ञानाने नगर परिषदेमध्ये काही प्रशासकीय कामकाज असेल त्याला अधिक कार्यक्षम करण्यासाठी तुम्ही कोणते कायदेशीर बदल कराल? मुळात म्हणजे कायद्याच्या ज्ञानाने म्हणा किंवा समाजाच्या उन्नतीसाठी म्हणा, नगर परिषदेअंतर्गत ज्या काही शासकीय योजना असतील, ज्या काही शासकीय योजना संलग्नित करण्यात येण्याजोग्या असतील, त्या सर्व शासकीय योजना सर्व स्तरांच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रत्येक स्तरावरील प्रशासनाची मदत घेईन. त्या प्रशासनाला विनंती करेन आणि ज्या काही योजना नगर परिषदेअंतर्गत मला हातगाव तालुक्यातील लोकांसाठी करता येतील त्या सर्व योजना अंतर्भूत करून त्याचा लाभ मी सर्वांपर्यंत देण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. ताईसाहेब, या निवडणुकीत तुम्हाला तुमचा प्रमुख प्रतिस्पर्धी कोण वाटतो आणि त्याच्या तुलनेत तुमची बाजू कशी मजबूत आहे? मुळात म्हणजे सांगायचं खरं तर मी कुणाशी स्पर्धा करण्यासाठी या उमेदवारीचा अर्ज दाखलच केलेला नाही. हातगावमधील ज्या काही लोकांच्या, नागरिकांच्या सर्व समस्या आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत सर्व शासकीय सोयी सुविधा योजना पुरवून देण्यासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि हातगावकरांच्या विचारांमध्ये परिवर्तन पाहून मला नक्कीच आशा वाटते की ते मला नक्कीच निवडून देऊन त्यांची सेवा करण्याची संधी देतील. हातगाव तालुक्यातील नगराध्यक्ष पदासाठी माझी पात्रता ओळखून किंबहुना मला समाजसेवेची संधी देऊन आदरणीय आनंदराजी आंबेडकर साहेबांनी मला अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते. माझ्या सर्व भावंडाचे, माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानते आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये ते मला त्यांची सेवा करण्याची संधी देतील, मला निवडून देतील अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद.